नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. करेक्ट कार्यक्रम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मंगळवारी काश्मीर मधल्या पहलगाम जवळ झालेल्या एका दहशतवादी हल्ल्याचे पडसाद आता देशभरामध्ये उमटत आहेत. देशभरातल्या 27 वेगवेगळ्या राज्यांमधल्या नागरिकांना या हल्ल्यामध्ये आपले प्राण गमवावे लागले आणि अवघ्या देशावर सध्या दुःखाची झळ आहे. आणि याचं कारण आहे, या दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये फक्त पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांना गोळ्या घातल्या आणि त्या घालताना प्रत्येकाला त्याचा धर्म विचारला. या संपूर्ण हल्ल्यानंतर राजधानी दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आलाय. मंत्रालयाची परदेशी राजदूतांसोबत दिल्लीमध्ये बैठक सुरू झाली आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व असल्याचं मानलं जातंय. पहलगाम हल्ल्यामधले पुरावे दिल्याची माहिती आता समोर येते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या सगळ्या दरम्यान राष्ट्रपतींची भेट घेतली आणि राष्ट्रपतींना सुद्धा या हल्ल्याची माहिती दिली. सध्या केंद्रीय स्तरावर बैठकांचं सत्र सुरू आहे. एकीकडे मंत्रालयामधनं वेगवेगळ्या बैठका घेतल्या जातात, उच्चस्तरीय बैठका घेतल्या जातात. दुसरीकडे राष्ट्रपतींची भेट घेऊन केंद्रीय गृहमंत्र्यांनी आणि परराष्ट्र मंत्र्यांनी या हल्ल्यासंदर्भातली माहिती दिली. तर तिसरीकडे सर्वपक्षीय बैठकही बोलावण्यात आलेली आहे, कारण देशभरातल्या सगळ्या राजकीय पक्षांना या हल्ल्यासंदर्भातली माहिती द्यायची आहे. नेमकं काय सरकार करू पाहतंय, कोणत्या गोष्टींवर सरकारला विरोधकांचा पाठिंबा आवश्यक आहे, या सगळ्या गोष्टींच्या हालचाली चर्चा सध्या सुरू झालेल्या आहेत. केंद्रीय पातळीवर सगळेच मंत्री सध्या विविध गोष्टींसाठी कामाला लागल्याचं चित्र आहे. मात्र हे हल्लेखोर नेमके कोण होते, त्यांच्यावर काय कारवाई केली जाणार या संदर्भातली स्पष्टता अजूनही आलेली नाही. पण केंद्रीय पातळीवर, लष्करी पातळीवर सध्या प्रचंड हालचाली दिल्लीमध्ये सुरू आहे. एकीकडे दिल्लीमध्ये या सगळ्या हालचाली सुरू असताना आज देशभरातला प्रत्येक भारतीय विचारतोय, पाकिस्तानचा बदला कधी घेणार आणि कसा घेणार. कारण काश्मीरमधल्या पहलगाममध्ये झालेला हल्ला हा पाक पुरस्कृत दहशतवादाचा हल्ला होता, ज्यामध्ये 27 निष्पाप भारतीय मारले गेले. या हल्ल्याचा बदला भारत सरकारनं घ्यावा, या हल्ल्याला सडेतोड उत्तर भारत सरकारनं द्यावं, हीच मागणी देशभरातून सध्या पुढे येते. आतापर्यंत काश्मीरमध्ये झालेला हा काही पहिला हल्ला नाहीये. गेल्या 5 वर्षात जे काश्मीरमधले हल्ले पाहिले तर 22 एप्रिल 2024 ला पहलगाममध्ये जो हल्ला झाला आत्ताचा, त्यामध्ये 28 मृत्यू झाले. 3 नोव्हेंबर 2024 ला श्रीनगरच्या संडे मार्केटमध्ये ग्रेनेड हल्ला झाला होता, त्यामध्ये 11 जखमी झाले होते. 20 ऑक्टोबर 2024 ला काश्मीरमध्ये बोगद्याचं काम करणाऱ्या उत्तर प्रदेशमधल्या काही कामगारांवर हल्ला झाला होता, ज्यामध्ये 7 कामगारांना गोळ्या घातल्या गेल्या होत्या. 9 जून 2024 ला कटराला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या बसवर हल्ला करण्यात आला होता, यामध्ये 9 जण मृत्युमुखी पडले होते, 33 जण जखमी झाले होते. सतरा ऑक्टोबर 2021 ला कुलगाममध्ये बिगर काश्मीरींवर गोळीबार करण्यात आला होता, ज्यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला होता. तर 14 फेब्रुवारी 2019 ला देश कधीही विसरू शकणार नाही असा हल्ला पुलवामामध्ये झाला होता, ज्यामध्ये भारतीय लष्कराचे तब्बल 46 जवान शहीद झाले होते. आणि हे सगळे हल्ले झाल्यानंतर प्रत्येक वेळेला भारतीय सरकारनं आणि भारताच्या लष्करानं पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं, दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर दिलं. आजही जेव्हा पहलगाम मधला हल्ला झालाय तेव्हा भारत सरकार काय उत्तर देणार अशी अपेक्षा, असा प्रश्न विचारला जात असताना पहिल्या काही तासांमध्येच भारत सरकारनं 5 महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. हे निर्णय नेमके काय आहेत आणि या निर्णयांचे परिणाम नेमके काय होणार, या सगळ्या संदर्भात चर्चा करायची आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत भारत आणि पाकिस्तान संबंधांचे अभ्यासक जतीन देसाई सर. सर नमस्कार, स्वागत आहे आपल्या चर्चेमध्ये. नमस्कार. परराष्ट्र धोरणाचे अभ्यासक विजय खरे आपल्या सोबत आहेत. खरे सर नमस्कार. निवृत्त कर्नल सतीश ढगेजी आपल्या सोबत आहेत. सतीशजी पुन्हा एकदा स्वागत आपलं कार्यक्रम मध्ये. धन्यवाद. आणि बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचे संस्थापक अधिक कदम काही वेळातच आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होतील. जतीन देसाई सर, सुरुवातीला हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. गेले काही आता मी अगदी काही वेळापूर्वी लिस्ट वाचली, गेल्या काही दिवसांमध्ये किंवा काही वर्षांमध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचे काय काय हल्ले काश्मीरमध्ये झाले आणि त्यामध्ये कुणाकुणाला लक्ष करण्यात आलं. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, मागच्या या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला वेगळा कसा ठरतो आणि या हल्ल्याला भारत सरकारनं आता जे उत्तर दिलंय ते वेगळं कसं ठरतं? एक तर लक्षात घेतलं पाहिजे, हा परवाचा जो काय हल्ला आहे
त्याचा काही महिन्यापूर्वी जे काही किंवा 1.5-2 वर्षापूर्वी ज्या काही घटना घडल्या त्याच्याशी संबंध आहे. म्हणजे कुठेतरी एक सुसंगतता आपण ज्याला म्हणतो त्या स्वरूपानं आहे. म्हणजे तुम्ही ज्याचा उल्लेख केला की 1.5 वर्षापूर्वी साधारण उत्तर प्रदेशमधले आलेले काही कामगारांवर हल्ले करण्यात आले. म्हणजे बाहेरनं कामगार येऊ नये, बाहेरनं कामगार येता कामा नये यासाठी ती एक वॉर्निंग होती की बाहेरनं कोणी येऊ नये. आणि अलीकडे म्हणजे आता परवाचा जो काही हल्ला आहे तो पर्यटकांनी काश्मीरमध्ये येऊ नये, कारण काश्मीरची इकॉनॉमी जी आहे, काश्मीरची अर्थव्यवस्था जी आहे ती त्यांना संपवायची आहे आणि कुठल्याही परिस्थितीत. आणि म्हणून जर आपण पाहिलं की काल दिवसभर आणि आज देखील काश्मीर खोऱ्यात आणि जम्मूमध्ये देखील मोठ्या प्रमाणात लोकांनी रस्त्यावर येऊन निदर्शन केले आहेत. कॅन्डल लाईट लोकांनी मोर्चे काढले आहेत की खूप झालं. म्हणजे दहशतवाद्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात खोऱ्यातनं लोक बोलायला लागलेत. आणि माझ्या दृष्टीनं मला असं वाटतं की ही जी काही घटना जी आहे की लोक बोलत आहेत, लोक कॅन्डल मार्च करतायत, ज्या स्वरूपानं त्या घोड्यावाल्यांनी स्वतःचा जीव दिला, माझ्या दृष्टीनं या अत्यंत महत्त्वाच्या घटना आहेत. आणि म्हणून या सगळ्यासोबत आज काश्मीर खोऱ्यातलं जे वातावरण आहे ते दहशतवाद्यांच्या विरोधात आहे, पाकिस्तानच्या विरोधात आहे. आणि म्हणून भारत सरकारने त्या लोकांना सोबत घेतलं पाहिजे, विश्वासात घेतलं पाहिजे. आणि शेवटी कुठेतरी लोक आपल्या सोबत राहिले तर दहशतवाद्यांना संपवणं फारसं काही अवघड नाही. लोकांना त्यावर आपला विश्वास लोकांचा असला पाहिजे. आणि मला असं वाटतं की लोक आज, आणि माझं तर मत आहे की आधीपासूनच लोक भारताच्या बाजूने आहेत, काश्मीरी खोऱ्यातले लोक पाकिस्तानच्या बाजूने नाही. कारण त्यांना समोरच्या बाजूने नेमकं काय होतंय हे ते पाहतात, त्यांना कळतंय. आणि म्हणून त्यांना तिकडे जायचं नाही, त्यांना भारताच्या बाजूने राहायचे. आता मुद्दे राहिले की काल भारत सरकारने जे काही 5 निर्णय घेतले महत्वाचे. सगळ्यात आधी पहिला निर्णय होता इंडस वॉटर ट्रिटी जी आहे 1960 ची ट्रिटी आहे. 1960 मध्ये जरी ही संधी झाली असली ट्रिटी, तरी 1951 पासून त्यावर चर्चा सुरू झालेली. म्हणजे त्या चर्चेला 9 वर्ष लागलेली. आणि 9 वर्षाच्या चर्चेनंतर 1960 मध्ये त्याला मूर्त स्वरूप मिळालेलं. त्यावर अयूब खान आणि नेहरूंची सही होती. आणि एक आपण लक्षात घेतलं म्हणजे त्यानंतर 1965 झालं, 1971 झालं, त्यानंतर कारगिल किंवा मुंबईवरचा हल्ला, संसदेवरचे हल्ले, हे सगळे झाले असताना इंडस वॉटर ट्रिटी जी आहे त्याप्रमाणे सगळं चर्चा होत होती. कुठेही इंडस वॉटर ट्रिटीला स्थगित करण्यात आल्याचं आपण ऐकलं नाही किंवा ते झालंच नाही. काय परिणाम काय पहिल्यांदा त्याला स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्याचं एक लक्षात येतं इमिजिएट काही परिणाम होणार नाही. कारण शेवटी अशा स्वरूपाची जी काही ट्रिटी असते एक त्याचा एक मेसेज जातो. प्रत्यक्ष जे काही होण्याच्या आधी एक मेसेज जातो की वी आर फॉर्म. आणि हा फॉर्म असण्याचा जो निर्णय आहे, मेसेज जो आहे तो माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा. म्हणजे 2016 मध्ये उरी मध्ये हल्ला झालेला तेव्हा देखील भारत सरकारने म्हटलेलं की वॉटर अँड ब्लड कॅन नॉट फ्लो टुगेदर. 2016लाही आपण म्हटलेलं. म्हणजे ही भारताची कन्सिस्टंट अशा स्वरूपाची भूमिका आहे. पण यावेळेस मात्र ती प्रत्यक्षात आणलेली आहे भारत सरकारनं आणि तो निर्णय घेऊन टाकलेला आहे. यावेळेस एकतर ती आहे. दुसरा जो काय निर्णय आहे, दुसरा अट्टारी वाघा, आपण त्याच्याकडे येऊयात सर, आपण त्याच्याकडे येऊयात. पण सतीश दादाजी मला एक सांगा की अशा प्रकारचा निर्णय घेऊन की पाणी, कारण याच्यातला मला थोडासा ना प्रॅक्टिकल मुद्दा कळत नाहीये की 80% पाणी हे पाकिस्तान वापरणार आहे त्या नद्यांचं, ज्या पुढे जाऊन सगळ्या सिंधू म्हणून सिंधू खोरं तयार होतं, 20% पाणी भारत वापरतं. आता जर आपण म्हटलं की आम्ही हा जलकरार रद्द करतोय आम्ही, तर नेमकं काय करणार, जमिनीवर काय होणार, खोऱ्यांमध्ये काय होणार? नक्कीच हाच मूळ त्यातला प्रश्न त्या ठिकाणी की आपण हा निर्णय तर घेतला. आणि जतीन सर जसं त्या ठिकाणी सांगत होते की हा निर्णय घेतला, ठीक आहे, ऐतिहासिक निर्णय आहे. कारण 1960 पासून 2025 पर्यंत खूप साऱ्या अशा घटना घडल्या, युद्ध घडली, त्या ठिकाणी जे आहे हल्ले झाले, पण तरी सुद्धा हा करार बरकरार होता. आता आपण जे आहे इनफ इज इनफ म्हटलं आणि हा करार जो आहे स्थगित केला, कॅन्सल केलेला नाही, स्थगित केलेला आहे. 20% पाणी जे आहे आपल्याकडे त्या ठिकाणी आहे. आणि आता
आपण पूर्णच्या पूर्ण पाणी जे आहे अडवण्याचा एक प्रकारे निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. पण द मूट क्वेश्चन इज की हे पूर्ण पाणी आपण अडवणार कसं? दुर्दैवानं 1960 पासून ते 2025 पर्यंत जे सरकार होतं त्यांनी ती दूरदृष्टी का दाखवली नाही? त्या अनुषंगाने जी आहे ती तयारी, तशा प्रकारची धरणं, तशा प्रकारचे बांध, आणि त्याहून महत्वाचं हे जे पाणी त्या ठिकाणी अडवलं जाणार आहे, हे अडवलेलं पाणी अल्टिमेटली आपण यूज केलं पाहिजे इरिगेशन कॅनलच्या माध्यमातून. पंजाब, हरियाणा, राजस्थान, हिमाचल प्रदेश, दिल्ली यांना जे आहे आपण सुजलाम सुफलाम करायला पाहिजे. पण हे तेव्हा शक्य आहे ज्यावेळेस त्या ठिकाणी इरिगेशन कॅनल्स असतील, ज्यावेळेस त्या प्रकारचे डॅम असतील. आणि हे जर करायचं असेल तर प्रचंड खर्च आहे, आणि त्याहून महत्वाचं जेस्टेशन पिरियड, याला लागणारा जो कालावधी आहे तो खूप मोठा आहे. म्हणजे एक प्रकारे ज्याला पंचवार्षिक योजना आपण म्हणू, हे काही 5 महिन्यात, 6 महिन्यात, 1 वर्षात, 2 वर्षात होण्यासारखं काम त्या ठिकाणी नाही. म्हणून या सिंधू पाणी कराराला जे आहे एक प्रकारे आपण स्थगिती दिली, नक्कीच त्याचा विपरीत परिणाम पाकिस्तानवर होणार. पण तो 1 दिवसात, 1 महिन्यात, 6 महिन्यात होणार का? त्याचं उत्तर नाही. मुळात हे पाणी आपण अडवल्यामुळे जे आहे, माझ्या मते 2 आपल्याला जे ऑब्जेक्टिव्ह हासिल करायचे. एक, हे पाणी अडवल्यामुळे जे आहे, जे पाणी पाकिस्तानला, आपण अप्पर रायपॅरियन स्टेट असल्यामुळे अल्टिमेटली सिंधू नदी आणि त्याच्या ब्रांचेसच्या माध्यमातून, ट्रिब्युटरीजच्या माध्यमातून जे पाणी पाकिस्तानला जात होतं ते आपण अडवणार. आणि मग ते अडवल्यामुळे एक प्रकारे पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध प्रॉव्हिन्समध्ये पाणी कमी जाणार, आणि पाकिस्तानची जी ऍग्रिकल्चरल इकॉनॉमी आहे ती त्या एक प्रकारे जे आहे त्याला अडथळा निर्माण होणार, एक प्रकारे जे आहे खतऱ्यामध्ये त्या ठिकाणी येणार, अडचणीमध्ये येणार. आणि त्याच्यामुळे पाकिस्तान ऑलरेडी त्याची दुखती नस जी आहे, त्याची अर्थव्यवस्था आहे, गर्तेत जाणारी अर्थव्यवस्था आहे, त्याच्यावर विपरीत परिणाम होणार. पाणी तर आपण थांबवू, काही जे आहे योग्य प्रकारचं प्लॅनिंग करून, आणखीन काही डॅम बांधून, काही जे आहे छोटे बांध बांधून, काही अंशी जे आहे ते आपल्याला पाणी थांबवता येईल, काही अंशी. आणि त्याच्यामुळे पाकिस्तानवर येणाऱ्या 6 महिन्यात ते 1 वर्षामध्ये काही विपरीत परिणाम होऊ शकेल. बट अल्टिमेटली प्रश्न हा आहे की हे पाणी जे अडवलेलं आहे त्याला हायड्रो पॉवर प्रोजेक्टच्या माध्यमातून युटिलाइज करणं, आणि त्याहून महत्वाचं इरिगेशन कॅनलच्या माध्यमातून युज करायचं असेल तर जो वेळ लागणार आहे, जो खर्च त्या ठिकाणी लागणार आहे, ती तयारी आपण केली का? तर त्याचं उत्तर नाहीये. आणि यातला आणखीन एक महत्वाचा मुद्दा, मी म्हणतो की आता हे झाल्यानंतर पाकिस्तान जे आहे आग पाखड करणार, म्हणणार की आम्ही ICJ मध्ये जाणार वगैरे वगैरे, ते सगळं करणार. तिथे तो टिकणार नाही, हा भाग त्यातला वेगळा. आणि अल्टिमेटली आपण जो आहे अप्पर रायपॅरियन स्टेट आहे म्हणून हजीर तो वजीर, एक प्रकारे जिसकी लाठी उसकी भैंस, अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी काम करू शकतो. पण महत्वाचा प्रश्न, या सिंधू नदी कराराला काहीही न करता फक्त आपल्या वाट्याचं नियमाच्या अनुसार जे 20% पाणी होतं, ते 20% पाणी सुद्धा आपण वापरत नाही. ते 20% पाणी जरी आपण पूर्णतः वापरलं असतं आणि त्याच्या अनुषंगाने जर इरिगेशनशी संबंधित आपण सगळा बंदोबस्त करून ठेवला असता तरी सुद्धा कदाचित ते झालं असतं. सर, या मुद्द्यावर मी येते, पण आता एक महत्वाची खूप अपडेट येते, आणि ही अपडेट अशी आहे की पाकिस्तानी सैन्यानं एका भारतीय जवानाला ताब्यात घेतलंय. जवान चुकीच्या पद्धतीनं किंवा चुकून पाकिस्तानी बॉर्डरमध्ये गेला होता. BSF युनिट 24 मध्ये हा जवान कार्यरत आहे. पाकिस्तानी सैन्यानं या भारतीय जवानाला सध्या ताब्यात घेतले. नाव आहे पूनम कुमार, BSF जवान आहे, आणि बॉर्डरवर गस्त घालत असताना कदाचित हा जवान चुकून पाकिस्तानी बॉर्डरच्या पलीकडे गेला, आणि त्यानंतर पाकिस्तानी लष्करानं त्याला ताब्यात घेतलंय. आताची ही खूप महत्वाची अपडेट आहे. सर्जिकल स्ट्राईक पाकिस्तानी बॉर्डरवरच्या पलीकडे होणार का, या संदर्भातल्या चर्चा एकीकडे सुरू असताना दुसरीकडे बॉर्डरवरची ही महत्वाची अपडेट, जवान चुकीनं पाकिस्तानच्या बॉर्डरमध्ये गेला, आणि त्यानंतर BSF युनिट 24 मध्ये तैनात असणारा हा जवान सध्या पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात आहे. या संदर्भातली आणखी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत राहू, पण आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे वळूयात. सतीश ढगे सरांनी जर पाणी करार रद्द करायचं असेल तर ते इतकं सोपं नाहीये. 2-3 महिन्यांमधलं, 2-4 दिवसांमधलं हे काम नक्की नाहीये, हे स्पष्ट केले. विजय खरे सर, प्रश्न असा आहे की एखादा करार मोडता नक्की येतो, त्या कराराचे परिणाम सुद्धा होतील, पण आपल्याला जे हवंय ते त्यातनं साध्य होणार आहे का? आपल्याला काय हवंय? आपल्याला पाकिस्तानला धडा शिकवायचा आहे. आपल्याला पाकिस्तानमधला दहशतवाद, जो पाक सरकार पुरस्कृत दहशतवाद आहे, पाक लष्कर पुरस्कृत दहशतवाद आहे, तो थांबवायचा आहे. पाणी करार आपण स्थगित केल्यानंतर हे थांबवण्यामध्ये आपल्याला यश मिळू शकेल का? अशा प्रकारची रणनीती केव्हा वापरली जाते? म्हणजे हा जो सिंधू नदीचा जो करार आहे किंवा सिंधू इंडस वॉटर TTG आहे, त्यामध्ये 1960ला एक 3 महत्वाचे इम्पॉर्टंट कॉम्पोनंट लक्षात घेतले पाहिजे. एक तर परमनंट इंडस कमिशन आहे की ज्याद्वारे एक स्थायी स्वरूपाचं एक कमिशन असेल, त्याच्यावर चर्चा होईल. दुसरं, जर दोन्ही देशांमध्ये संघर्ष झाला किंवा तो संघर्ष निवारणाचं काम करण्यासाठी 3 महत्वाचे घटक आहेत. एक म्हणजे निगोशिएशन, दुसरं म्हणजे न्यूट्रल एक्सपर्ट्स, आणि तिसरं म्हणजे असेसमेंट. आता निगोशिएशन म्हणजे आता जी सध्या स्थिती उद्भवलेली आहे
हा जो करार आहे हा जरी 1960 झाला तरी या कराराची सुरुवात 1950 पासून सुरू झाली. ढगे सरांनी चर्चा सांगितलं. करून नंतर 1960 शेवटी वर्ल्ड बँकेने इंटरव्हेन्शन करून पहिल्यांदा भारत पाकिस्तान याच्यामध्ये थर्ड पार्टी मेडिएशन ज्याला म्हणतो ती त्रयस्थ मध्यस्थीच्या द्वारे हा करार करण्यात आला आणि तो करार झाल्यामुळे तिथे काही मेकॅनिझम केलेले आहेत त्या कालखंडामध्ये ते जे स्ट्रॅटेजिक व्हिज्युअलायझेशन त्यांना हे असं वाटत होतं की कदाचित हे दोन्ही राष्ट्र पुढील कालखंडामध्ये या विषयावर संघर्ष होऊ शकेल आणि म्हणून त्यांनी त्या क्लॉज मध्ये हे दोन महत्वाचे मेकॅनिझम केले. एक तर परमनंट इंडेक्स कमिशन आहे, दुसरं डिस्प्यूट रिझोल्युशन मेकॅनिझम आहे आणि तिसरं जे इंटरनॅशनल आर्बिट्रेशन. आता हा डिस्प्यूट जो आहे हा रिझोल्युशन किंवा संघर्ष निवारणाचं जे मेकॅनिझम आहे याच्यामध्ये निगोशिएशन हा महत्वाचा फॅक्टर असतो. त्याच्यामध्ये चर्चा वर्ल्ड बँक काही दिवसांनी करू शकेल. न्यूट्रल एक्सपर्ट जे आहेत ते न्यूट्रल म्हणजे पाकिस्तानच्या बाजूने नसणार आणि भारताच्या बाजूने नसणार अशा पद्धतीचे न्यूट्रल एक्सपर्ट कदाचित वर्ल्ड बँकेद्वारे दिले जातील आणि नंतर कंटेम्पररी त्याचे जे प्रश्न आहेत त्याचं असेसमेंट केलं जाईल. आणि तिसरा जो महत्वाचा म्हणजे इंटरनॅशनल आर्बिट्रेशन. आता इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस मध्ये जाऊन कदाचित युनिलॅटरली हा करार भारताला कॅन्सल करताना म्हणून आपण तो सस्पेंड केलेला आहे. आणि तो सस्पेंड यासाठीच केला की जर आपण सस्पेंड कॅन्सल केला असता तर कदाचित पाकिस्तान इंटरनॅशनल कोर्ट ऑफ याच्यामध्ये जाऊन आर्बिट्रेशन मध्ये तो लवादामध्ये जाऊन त्या ठिकाणी भारताविरुद्ध दाद मागितली असती आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचा राईचा डोंगर केला असता. म्हणून भारताने अतिशय स्ट्रॅटेजिकली मूव्ह घेतलेली आहे की जेणेकरून त्या ठिकाणी सस्पेंड केलेला. आता प्रश्न राहिला की या करारामुळे सामरिक आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नेमका पाकिस्तानवर काय परिणाम होणार. पहिल्यात सर्वात महत्वाचं आहे की याचा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट जो आहे म्हणजे मानसिक मनोधैर्य खचवण्याचा एक जे टूल आहे म्हणजे आमच्या युद्धनीतीमध्ये सायकोलॉजिकल वॉरफेअर जे आहे म्हणजे विदाउट युझिंग एनी वेपन अगेन्स्ट एनिमी एक भीती निर्माण करायची तशा पद्धतीची भीती आपण याच्याद्वारे केलेली आहे आणि इतर सर्व बाकीचे जे निर्बंध लागू. आता त्याला काउंटर पाकिस्तानने केलं. म्हणजे आता सर्वात महत्वाचं जी बातमी हाती येते त्याच्यात शिमला करार रद्द केलेला आहे. ज्या शिमला करारामुळे काश्मीरसह इतर जे प्रश्न आहेत बायलॅटरल जे काही प्रश्न असते ते शांततेने आणि याच्याने सोडून तो करार रद्द केला. एअर स्पेस त्यांनी बंद केलेलं आहे. म्हणजेच याचा आता हा जो संघर्ष आहे हा जो लो इंटेन्सिटी आणि मिड इंटेन्सिटी कॉन्फ्लिक्ट ज्याला म्हणतो आता हा इंटेन्सिटी कॉन्फ्लिक्ट मध्ये जर रूपांतर झालं तर मात्र येणाऱ्या कालखंडामध्ये आपण भारताला एक नव्या पद्धतीचे एक त्याची लष्करी तयारी करावी लागेल. आपल्याला मी कालही म्हटलं की आता 3 पातळीवर आपल्याला सज्ज राहावं लागेल. एक चीन विरुद्ध, दुसरी पाकिस्तान विरुद्ध आणि नुकतंच काही महिन्यापूर्वी आता किंवा 6 वर्षभरापूर्वी बांगलादेश जरी लष्करी दृष्ट्या तेवढं प्रबळ हे नसेल तरी नॉन स्टेट ऍक्टरद्वारे तिकडनंही आपल्याला आता त्या फ्रंटलाही आपल्याला लष्कर आता सावध राहावं आणि म्हणून हा जो हल्ला आहे या हल्ल्याचं स्ट्रॅटेजिकली आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लॉंग टर्म असेसमेंट करून रिव्हिजिट टू काउंटर टेररिझम स्ट्रॅटेजी आपल्याला करावी. बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचे संस्थापक अधिक कदम आता आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी झालेत. अधिकजी, स्वागत आहे तुमचं या चर्चेमध्ये. गेल्या 2 दिवसांपासून 48 तासांपासून या सगळ्या घटना तुम्ही पाहताय, त्यावर भारत सरकारनं काय निर्णय घेतले ते पाहताय आणि या निर्णयामधला एक निर्णय खूप महत्वाचा आहे किंवा ज्यावर चर्चा खूप होते तो म्हणजे इंडस ट्रीटी, सिंधू जलकरार जो भारत सरकारनं केला होता 1960 साली, ज्याच्यावर आता सरकारनं स्थगिती दिलेली आहे. काश्मीर खोऱ्यामध्ये या सगळ्या हालचालींबद्दल काय प्रतिक्रिया उमटतायत, काय लोकांचं म्हणणं आहे? जी घटना घडली ती 100 नक्कीच म्हणजे देशाला आदरणारी आहे. स्पेशली जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा म्हणजे मागच्या 35 वर्षांमध्ये काश्मीरमध्ये जो काही आतंकवादाचा एक वेगळा फेस काश्मीरमध्ये लोकांनी बघितलेला आहे आणि मी स्वतः 28 वर्षाला फील्डवर आहे आणि 1996-97 पासूनची जी सिच्युएशन जी काश्मीरची एक फर्स्ट फेज होती आतंकवादाची तेव्हापासून मी याला बघितलेलं आहे आणि जी कुठेतरी ट्रान्झिशन डेफिनेटली झाली म्हणजे 2016, 17, 18 पर्यंत काश्मीरच्या आतंकवादाचं मध्ये खूप वेगळ्या प्रकारचं ट्रान्झिशन झालं आणि याच्यामध्ये काश्मीरची जनता होरपळलेली आहे, बिझनेस बसलेले आहेत. म्हणजे 35 वर्षांमध्ये जे काश्मीरचे बिझनेस बसलेले जे होते ते कुठेतरी मागच्या 2-3 वर्षांमध्ये त्याच्यात त्याला थोडीशी उभारी आली होती
आणि ती उभारी आता मला 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 नक्कीच मला वी कॅन अंडरस्टँड की पुढच्या 4-5 वर्षाचा हा फार मोठा सेटबॅक बसू शकेल, कदाचित मोठा सेटबॅक असेल तो कदाचित कधीच भरून नाही काढता. म्हणजे $1 बिलियन ऑफ बिझनेस इकॉनॉमी रोलिंग आउट जी होत होती ती सडनली कुठेतरी स्टॉप होणार आहे. आणि हा कुठेतरी एक मोठा धक्का काश्मीरच्या जनतेला दे आर ऑलरेडी फिलिंग द हिट. दुसरी गोष्ट म्हणजे 35 वर्षामध्ये असं कधी घटना घडली नव्हती की जी टुरिस्ट वर हा अटॅक होणं. म्हणजे मी स्वतः 28 वर्षांमध्ये इथं काम करत असताना मला आतंकवाद्यांनी 19 वेळा घेऊन गेले, मला लोकांनी वाचवलेलं आहे. मला तिथल्या जे सिनियर लोक जे होती, जे त्यावेळेचे 50-60 वर्षाची एजची लोक होती, त्यांनी मला आतंकवाद्याच्या तावडीतनं काढलं. जे लोकल काश्मीरी मुस्लिम लोक होते त्यांनीच मला वाचवले. त्रासही त्यांनी दिला, काही लोकांनी त्रास त्यातनं मला वाचवलेच होतं त्याच्यामध्ये. त्यामुळे माझा अनुभव नक्कीच वेगळा आहे. पण ही जी घटना जी घडली ही सिलेक्टिव्ह म्हणजे म्हणतात की सिलेक्टिव्ह किलिंग म्हणतात किंवा काही ना काहीतरी एक पर्पजनी ही गोष्ट केलेली आहे. त्याच्या जो कुठंतरी एक याचा काहीतरी हेतू आहे, उद्देश आहे. आणि हा उद्देश मला असं वाटतंय ज्यांनी हा उद्देश प्लॅन केलेला आहे हा कुठंतरी आपल्याला हाणून पाडायचा आहे, कलेक्टिव्हली हाणून. अधिकजी मला वाटते म्यूट झाला तुमचा आवाज. प्लीज एकदा चेक कराल का सिस्टीम? तुमचा आवाज माझ्यापर्यंत येत नाहीये. म्यूट बटन दाबले का? आय थिंक माझ्यापर्यंत त्यांचा आवाज पोहोचत नाही. अधिकजी मी येते पुन्हा तुमच्यापर्यंत, कारण मला आवाज येत नाहीये तुमचा. जतीन सर, आता प्रश्न असा आहे की काश्मीरमधली काय परिस्थिती आहे ते तर आपण बघितलं, कारण काश्मीर खोऱ्यासाठी हा प्रचंड मोठा धक्का आहे. आणि जसं अधिक सांगत होते की पुढचे काही वर्ष तरी काश्मीरची आता पिछेहाट होणं अटळ आहे, कारण ज्या पर्यटनावर काश्मीर अवलंबून आहे त्या पर्यटनाला आता खीळ बसेल जवळपास. आणि पुन्हा तो गाडा आता जिथे होता तिथे आणणं हे काश्मीरसाठी सुद्धा खूप सोपं नसणार आहे, कारण प्रश्न सुरक्षेचा आहे. आता प्रश्न असा आहे की या सगळ्याला भारत सरकार ज्या पद्धतीनं उत्तर देत आहे त्याच्यामधला सिंधू जल कराराबद्दल आपण बोलत होतो, पण काश्मीरच्या जिओग्राफीचा जर आपण विचार केला, भौगोलिक स्थितीचा जर आपण विचार केला, तर अशा प्रकारचे करार प्रत्यक्षात आणणं हे सहज शक्य आहे का? आणि याचा जास्तीत जास्त मानसिकतेवर परिणाम होईल, पण दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी याचा उपयोग किती होणार? दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी तुम्हाला लोकांना विश्वासात घ्यावा लागेल. आज परिस्थिती अशी आहे की काश्मीर खोऱ्यातले लोक दहशतवादाच्या विरोधात आहे. त्यांच्या लक्षात आलेलं आहे की कुठे, आणि लक्षात घ्या हा जो काही पिरियड आहे ना, टुरिस्टांचा पिरियड आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटक या काळात आतापासून ते जून जुलै पर्यंत मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी टुरिस्ट येतात. आणि त्यामुळे काश्मीर खोऱ्याची अर्थव्यवस्था जी आहे त्याला कॉलेप्स करणं, त्याला नुकसान पोहोचवणं हा त्यातला उद्देश आहे. आणि त्या लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणूनच लोकांनी त्याला विरोध केला आहे ठिकठिकाणी. म्हणजे काश्मीर खोऱ्यात अनेक शहरात काल लोकांनी निदर्शनं केली. आणि आपण सगळ्यांनी पाहिलंय की ज्या स्वरूपानं काश्मीर खोऱ्यातलं म्हणजे पहलगामच्या लोकांना मदत केली, पर्यटकांना मदत केली, ही पर्यटकांनी स्वतःच म्हटलेलं, कशाच्या रूपाने तिकडच्या स्थानिक लोकांनी मदत केली. आणि म्हणून मला असं वाटतं की 2-3 स्तरावर आपल्याला काम करावं लागेल. एक तर पाकिस्तानवर दबाव वाढवावा लागेल, निश्चितच आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव वाढवावा लागेल. आणि त्याची सुरुवात एका अर्थानं असं म्हणता येईल की दिल्लीमध्ये ज्या काही एम्बेसी आहे वेगवेगळ्या देशातल्या, तिकडच्या राजदूतांच्या सोबत बैठक होणं माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचे आहे. कारण शेवटी की एक लक्षात आपण घेतलं पाहिजे की बरेच राष्ट्र म्हणजे अलीकडे पाकिस्तानचे, अफगाणिस्तानचे, म्हणजे पाकिस्तानच्या पश्चिमेला अफगाणिस्तान असेल किंवा इराण असेल यांच्याशी पाकिस्तानचे अत्यंत तणावाचे संबंध आहेत. म्हणजे गेल्या महिन्यात इराणमध्ये पाकिस्तानच्या काम करणाऱ्या 8 मजुरांना तिकडच्या बलोच लोकांनी मारलंय. पाकिस्तानमधला बलुचिस्तानचा जो मोठा इश्यू आहे, परंतु त्याचसोबत पाकिस्तानच्या बलुचिस्तानला लागून इराणच्या सिस्तान बलुचिस्तान नावाचा जो प्रांत आहे त्या ठिकाणी देखील बलोच सेंटिमेंट आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि अफगाणिस्तानच्या सोबत तर पाकिस्तानचे आता सर्वात मोठे प्रॉब्लेम आहे. एकेकाळी पाकिस्तानचं ISI कंट्रोल करत होतं, पाकिस्तानच्या सांगण्याप्रमाणे तालिबान वागत होतं. पण आता तालिबान स्वतःच म्हणजे पाकिस्तानचं जे काही तहरीक तालिबान पाकिस्तान जे आहे त्याला तालिबान कंट्रोल करते. आणि म्हणून एकेकाळचं नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्स किंवा आताचं
खैबर पख्तूनख्वा प्रांत ठीक जे आहे सर, आपण येऊयात त्या त्या सगळ्या ठिकाणी हिस्ट्रीकडे आणि रोज- त्या वर्तमानाकडे. पण मला सतीश ढगे सर हा प्रश्नाचं उत्तर द्या की आता जे काही सगळं चाललेलं आहे, म्हणजे आता जतीन देसाईंनी उल्लेख केला, आपल्याला सगळ्या राजदूतांची बैठक घ्यायला हवा, जागतिक स्तरावर पाठिंबा भारताला आपल्या बाजूने मिळवायला हवा. प्रश्न असा आहे की आता भारत जे काही करू पाहते किंवा भारतानं जी काही पावलं उचललीत, मग ती विजाच्या बाबतीत असतील, मग ती ट्रिटीजच्या बाबतीमध्ये असतील, किंवा पाकिस्तानी नागरिक जे भारतामध्ये आलेले आहेत त्यांना परत जाण्याच्या बाबतीत असतील, उच्चायुक्तांच्या बाबतीत असतील, या सगळ्या निर्णयांमुळे पाकिस्तानवर दबाव वाढवायला आणि जगभराचा विचार करता पाकिस्तानला एकटं पाडण्याला भारत यशस्वी होऊ शकतो का? माझ्या मते पाकिस्तानवर जर दबाव निर्माण करायचा असेल आणि काही परमनंट सोल्युशनच्या अँगलनी आपल्याला जर ऍक्शन करायची असेल तर होल नेशन अप्रोच, म्हणजे ज्यामध्ये कायनेटिक ऑप्स म्हणजे थोडक्यात मिलिटरीच्या माध्यमातून, आर्म फोर्सेसच्या माध्यमातून पाक व्याप्त काश्मीर, त्याचबरोबर पाकिस्तानच्या हद्दीत घुसून काही कारवाया आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी कराव्या लागतील. Okay. आणि दुसरा जो ऑप्शन आहे दॅट इज नॉन कायनेटिक ऍक्शन्स, हा. जे मुख्यतः डिप्लोमॅटिक, इकॉनॉमिक प्रेशर, इंटरनॅशनल आयसोलेशन ऑफ पाकिस्तान या पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागेल. नक्कीच सीसीएसची मीटिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी कायनेटिक ऑपरेशन्स आम्ही काय करणार आहे, कुठे घुसून काय कार्यक्रम करणार आहे, हे तर नक्कीच पत्रकार परिषदेमध्ये किंवा भाषणांमध्ये एक्सपेक्टेड नाही. आणि मला पूर्ण आशा आहे आणि पूर्ण मला कॉन्फिडन्स आहे की सध्याचं सरकार येणाऱ्या काळामध्ये ती सुद्धा ऍक्शन त्या ठिकाणी घेईल. आमची आर्म फोर्सेस, आमची आर्मी त्याच्यासाठी पूर्ण केपेबल आहे. आता तुम्ही जो दुसरा मुद्दा सांगितला की नॉन कायनेटिक ऑप्स, ज्यामध्ये जे 5 महत्वाचे निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आले, खरं जर मला सांगायचं म्हणजे तुम्ही जर मला त्या ठिकाणी विचाराल तर ठीक आहे, हा आपण निर्णय त्या ठिकाणी घेतला, पण त्या निर्णयामुळे काही फारसा पाकिस्तानवर फरक पडेल, त्याच्यावर जो आहे इम्पॅक्ट पडेल असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. तर यामुळे मी म्हणतो सिंधू नदी कराराशी संबंधित तर जे आहे लॉंग टर्म इम्पॅक्ट पडेल आणि काही चर्चा आपण त्या ठिकाणी केलेली आहे. बाकीचे 4ही जे निर्णय आहेत, ज्यामध्ये मुख्यतः जे आहे डिप्लोमॅटशी संबंधित आहेत, राजनैतिक संबंध आणि त्याच्याशी अनुसार जे आहे विजा आहे, राजनैतिक संबंध त्या ठिकाणी त्याच्यात डिफेन्स अटॅची जे आहे त्यांना वापस बोलवणं त्या ठिकाणी, आणि त्याचबरोबर अटारी बॉर्डरशी संबंधित जो जॉईंट चेकपोस्ट जो आहे तो बंद करण्याशी संबंधित आहे. मला तुम्ही त्या ठिकाणी सांगा की बेसिकली आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये, आणि या ठिकाणी एक्सपर्ट आहेत, विजय खरे सर आहेत, जतीन सर आहेत, मुळात आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये, डिप्लोमसीमध्ये पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट आणि त्यातल्या त्यात जे डिप्लोमॅट्स आहेत त्यांना क्षती पोहोचवणं, ते संबंध तोडून टाकणं हा सर्वात शेवटचा पर्याय त्या ठिकाणी असतो. तुम्ही या ठिकाणी आपण असं जर त्या ठिकाणी केलं की डिप्लोमॅट्सची संख्याच त्या ठिकाणी कमी केली, पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी केले, तर जे आहे म्हणजे जी शेवटची स्टेप उचलायची, ज्याचा काही खरोखरच फार विशेष परिणाम भारत आणि पाकिस्तानला आपल्याला जे काही हासिल करायचंय त्यावर होणार नाही, ती ऍक्शन आपण त्या ठिकाणी घेतली. आणि दुसरी त्याहून महत्वाची गोष्ट, बेसिकली प्रॉब्लेम काय आहे, प्रॉब्लेम जो आहे तो पाक पुरस्कृत दहशतवाद्यांचा आहे. खरं म्हटलं तर पर से पाकिस्तान नाही, आणि ऑफकोर्स पाकिस्तान सपोर्ट करतोय म्हणून आहे, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी आहे. मग जर दहशतवादी भारतामध्ये येऊन हे सगळ्या कारवाया करतात तर अशा प्रकारचं व्हिसा कॅन्सल करून, म्हणजे आपल्याला असं सजेस्ट करायचं आहे का की आता जे आहे म्हणजे पाकिस्तानमधून जे नागरिक येत होते ते व्हिसा दाखवून त्या ठिकाणी येत होते आणि असे व्हिसा घेतलेले नागरिक जे आहेत ते भारतामध्ये येऊन त्या ठिकाणी हल्ले करतात. सार्क व्हिसा एक्झम्पशन स्कीमच्या अनुसार जे व्हिसा दिले जात होते ते आता जे आहेत ते कॅन्सल करण्यात आले. कोणाला हे व्हिसा मिळत होते? जे डिप्लोमॅट्स होते, जे पत्रकार होते, जे बिझनेसमॅन आहेत, जे राजकारणी आहेत, त्यांना अशा प्रकारच्या व्हिसाच्या माध्यमातून पाकिस्तानमधून भारतामध्ये प्रवेश मिळत होता. मग हे भारतामध्ये येऊन जे आहेत हे दहशतवादी हल्ले करतात का? त्यामुळे यांचा व्हिसा कॅन्सल करून किंवा काही डिप्लोमॅट्सची संख्या कमी करून किंवा डिफेन्स अटॅचीला मागे बोलवून माझ्या मते फार मोठा फरक असा काही पडणार नाही. सुरुवातीच्या चर्चेमध्ये सुद्धा जसा आला की एक प्रकारे पाकिस्तानवर दबाव निर्माण करणं, आणि आता आम्ही जे आहे होल नेशन अप्रोचच्या माध्यमातून आम्ही कुठलीही जागा खाली सोडणार नाही, आणि त्या अनुषंगानं जे डिक्लेअर करता येतं ते आम्ही डिक्लेअर केलेलं आहे. आणि मला पूर्ण आशा आहे की त्याच्याही पलीकडे जाऊन कायनेटिक ऑप्स, कायनेटिक ऍक्शन, मिलिटरी ऍक्शन हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि ज्यावेळेस त्याचा इम्पॅक्ट येईल त्यावेळेस डंके की चोट पे आपण जे आहे पत्रकार परिषद म्हणा किंवा सगळ्या जगाला जे आहे आम्ही ओढून सांगू, आणि त्याच अनुषंगानं ही सगळी तयारी चालू आहे असं मला स्पष्टपणे तुम्ही निवृत्त लष्करी अधिकारी आहात, त्यामुळे बॉर्डरवरनं उत्तर दिल्याशिवाय उत्तर दिलं जाऊ शकतं ठोसपणा असं तुम्हाला मुळीच वाटणार नाही, त्यामुळे तुमचं मत मी समजूच शकते. पण अधिक कदमजी, काश्मीरचं खोरं थेट लष्करी कारवाईसाठी सज्ज आहे का? काय तिथल्या लोकांचं काय म्हणणं आहे? थेट लष्करी कारवाई व्हायला हवी का? यासाठी काश्मीरचे लोक मानसिक दृष्ट्या तयार आहेत का? नाही, काश्मीरचे लोक मानसिकदृष्ट्या तयार नाहीयेत. आणि मला असं वाटतंय म्हणजे 47च्या टाइमला मध्ये महात्मा गांधींनी एक आय थिंक स्टेटमेंट केलं होतं की एस्पेशली पार्टिशन जेव्हा झालं होतं त्यावेळेस त्यांनी की आय एम गेटिंग अ रे ऑफ होप फ्रॉम काश्मीर बॅक, बेसिकली बिकॉज म्हणजे इकडे जिथे हिंदू मुस्लिमचा सगळा वाद चालू होता त्या टायमाला काश्मीरमध्ये मुस्लिम आणि काश्मीरी पंडित हे एकत्र राहत होते. त्यावेळेसच्या गोष्टी सांगतो मी. त्यावेळेस तो ही वॉज व्हेरी व्हेरी होपफुल ऍक्च्युली की हे म्हणजे एक भारत म्हणून जो एक
देश म्हणून, जो भारत म्हणून जो आपण जो आज विचार करतो बेसिकली, किंवा मागच्या 75 वर्षापासून आपण एक भारत म्हणून जे जगतोय, तर तो जो ते स्वप्न जे आहे, ही वॉज होपफुल ऍक्च्युअली, एस्पेशली ऑन द इन्सिडेंट ऑन द पार्टिशन, एस्पेशली ऑन दॅट. तर मला आजही असं वाटतं की अशी सिच्युएशन जी आहे ही येऊ नये. इव्हन जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा, काश्मीरमध्ये एस्पेशली व्हॅलीमध्ये असं कसल्या प्रकारचा विचार की आपण युद्ध व्हायला पाहिजे वगैरे काय, बिकॉज अल्टिमेटली ही सुद्धा माणसं मागच्या 35 वर्षामध्ये, म्हणजे कालच मी एका माहिती देताना एक माहिती सांगितली, 89% लोक, म्हणजे 100मध्ये जवळजवळ 89 लोक मागच्या 35 वर्षामध्ये 100 माणसं मारली असतील तर त्यातले 89 माणसं मुस्लिमच मेलेले आहेत. त्याच्यामुळे अल्टिमेटली फील्डवर जे आहे, म्हणजे ग्राउंडवर जे ऍक्शन होणार त्याच्यामध्ये लोकल लोक होरपळी जाणार. बॉर्डर एरियामध्ये अल्टिमेटली लोकल जे आहे ते सगळे मुस्लिमच आहेत. त्याच्यामुळे अल्टिमेटली ते युद्ध हे कधीच त्यांना ऍक्सेप्ट नाही. पण हेही इतकं सत्य, म्हणजे मागच्या 35 वर्षाची जी मगाशी मला सांगायचं होतं, आवाज गेला की 35 वर्षापूर्वीचा आतंकवाद आणि ह्यावेळेचा आतंकवाद, याच्यामध्ये खूप खूप जमीन असण्याचा फरक आहे. त्याचबरोबर त्यावेळेची जी जनता होती की जी काश्मीरच्या प्रत्येक बंद असेल, म्हणजे हुरियत कॉन्फरन्स असेल, जमाती इस्लामी असेल, नाही तर वेगवेगळ्या आतंकवादी संघटनांनी जर काही ऍक्शन घेतली असेल किंवा त्यांनी जर काही विचार मांडला तर त्याला समाज हा सपोर्ट उत्स्फूर्तपणे करत होता. आणि आज तोच समाज मागच्या म्हणजे 35 वर्ष, म्हणजे मी कुपवाडा जिल्ह्यामध्ये 1996-97 पासून आहे, जिथं 100% मुस्लिम पॉप्युलेशन, मी एकटा हिंदू आहे, आणि अशा गावांमध्ये मी राहिलो की जिथं प्रत्येक गावामध्ये 10 आतंकवादी राहिलेले होते. आणि त्या सिच्युएशन मध्ये, त्या एरियामध्ये आज, म्हणजे त्यावेळेस 5% वोटिंग होत होतं इलेक्शन मध्ये, आणि आज जवळजवळ 85-90% वोटिंग त्या जिल्ह्यामध्ये होतं. कारण कुठंतरी त्या जिल्ह्याच्या लोकांशी, त्या गावातल्या लोकांशी आम्हाला कनेक्ट करता आलं, देशाला ते लोक समजू शकले. एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून, एक महाराष्ट्रीयन म्हणून, एक भारतीय म्हणून मला कुपवाड्यामध्ये थांबता आलं आणि कुठेतरी लोकांना कनेक्ट करता आलं, जेणेकरून त्यांना देश समजला एका माणसाच्या माध्यमातून. आणि मला असं वाटतं की टुरिझमच्या माध्यमातून, म्हणजे तो तर एक पायलट प्रोजेक्ट होता, पण पायलट प्रोग्राम म्हणलं चालेल, पण आज टुरिझमच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यातली माणसं तिथे येत होते आणि कुठेतरी एक कनेक्शन जो आहे, म्हणजे जम्मू काश्मीर, म्हणजे एस्पेशली आफ्टर 370 नंतरचा जो जम्मू काश्मीर आणि बाकीचे राज्य यांना एकत्रपणे आणण्याचा फार सुंदर मार्ग होता. आणि ते कुठेतरी डेव्हलप होत होतं. आणि हे कुठं कुणाच्या तरी पोटात दुखलं की जम्मू काश्मीरमध्ये जर प्रॉस्पेरिटी आली, जम्मू काश्मीरमध्ये जर आनंद आला, तर बाहेरच्या लोकांना किंवा ह्या विदेशी शक्तींना जे काही चुकीचं काहीतरी आपल्या देशामध्ये करायचंय ते करायला त्यांना मिळणार नाही. आणि त्याच्यासाठी हे कुठेतरी खो घातलेला आहे. आणि हा खो बेसिकली आपण घ्यायचा का नाही घ्यायचा, आणि याच्यातनं आपण बेसिकली समोरच्या माणसाने कुठेतरी काहीतरी चुकीचं प्लॅन केलं नाही, आपण त्या प्लॅनला आपण बळी पडायचं का, हा फार मोठा प्रश्न आहे ऍक्च्युली. म्हणजे अगदी छोट्या दृष्टिकोनातून आपण त्याच्याकडे पाहिलं तर उद्या कुणीही असेल की जर जीवाचीच भीती असेल, इतकी अनिश्चितता असेल, तर कोण विचार करेल की आपण जावं म्हणून. त्यामुळे आपण इथे कुणाला दोष नाही देऊ शकत, कारण अल्टिमेटली प्रश्न कुटुंबांचा आहे, सुरक्षिततेचा आहे. जी बेसिक सुरक्षा लोकांना हवी असते ती जर नसेल तर मग परिणाम काश्मीरवर होणार हे निसंशय. अर्थात त्याचे परिणाम काश्मीरच्या त्या जनतेला भोगावे लागतील ज्यांचा कदाचित या सगळ्याशी काहीही संबंध नाहीये आणि त्यांना या सगळ्याला सामोरं जावं लागेल. विजय खरे सर, प्रश्न असा आहे की ठीक आहे, भारतानं काही पावलं उचलली तर मग पाकिस्ताननं सुद्धा त्याला आता उत्तर दिलंय. पाकिस्तानचं उत्तर काय आहे, तर मग आम्ही शिमला करार रद्द करतोय. तर करार रद्द करून जे काही 20-30 वर्षांपूर्वी झालेले आहेत हे नुसतं सिम्बॉलिक ठरणार आहे की हे खरंच काही उपयोगाचं ठरणार आहे, की यातनं फक्त परिस्थिती एस्केलेट व्हायला मदत होणार आहे? खरं म्हणजे कारगिल संघर्षानंतर भारत सरकारने कारगिल रिव्ह्यू कमिटी स्थापन करून जे सिक्युरिटी लॅप्सेस होते त्यावर आपण एक नवीन धोरण तयार केली. पुलवामा झाल्यानंतर जर कदाचित तशी कमी समिती निर्माण प्रस्थापित करून जर तशा पद्धतीचे सिक्युरिटी मेजर्स केले असते तर कदाचित हा हल्ला टाळता आला असता. परंतु तिथे जे लॅप्सेस आपल्याला इंटेलिजन्सचे आहेत त्या बाबतीमध्ये आपल्याला रिवर्क करावं लागेल. दुसरं जे आहे, आता सध्या मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण इझिली जरी म्हटलं की पाक ऑक्युपाईड काश्मीरवर भारताने कारवाई करावी, लष्करी कारवाई करावी किंवा वेगळ्या पद्धतीने कारवाई करावी, पाक ऑक्युपाईड काश्मीरमधून जो सिपॅक आहे, ज्याला चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे, कोणत्याही परिस्थितीत विदाऊट सपोर्ट ऑफ चायना आपल्याला त्या ठिकाणी लष्करी कारवाई करणं इतकं सोपं नाही, कारण त्या ठिकाणी चायनाचे इंटरेस्ट त्या ठिकाणी आहेत. आणि चायना आपल्याला मदत का करेल या बाबतीमध्ये, म्हणजे एक साधा प्रश्न. दुसरीकडे
अमेरिका असेल, युरोपियन युनियन असेल, रशिया असेल, इतर सर्व राष्ट्रांनी भारताच्या सोबत राहून दहशतवादाच्या विरोधात कारवाई करावी अशा पद्धतीचे इंडिकेशन त्याने दिलेले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय याच्यावर आपल्याला बऱ्यापैकी सपोर्ट आहे. फक्त आता आपल्याला हे प्रूव्ह करून द्यावे की हा जो CPEC असेल त्याच्यामध्ये चायनाचंही किती नुकसान आहे, आणि म्हणून चायनाची खूप सावध प्रतिक्रिया आलेली आहे. चायनाचे बरं ठीक आहे, आपण नाही, पण तो मुद्दा नाही. आता माझा मुद्दा असा आहे की शिमला करार रद्द केला पाकिस्तानने तर काय होईल? सतीश ढगेजी, काय होईल शिमला करार पाकिस्ताननं रद्द केला तर काय आपल्याला नुकसान होणार आहे? मी तर म्हणतो बरं केलं शहाबाज शरीफने ती घोषणा केली आणि शिमला करार त्या ठिकाणी कॅन्सल केला, हे बरं केलं. यासाठी मी म्हणतो त्याची पार्श्वभूमी समजून घ्या. 1971 जे आहे बांगलादेश युद्ध त्या ठिकाणी झालं आणि जगाच्या इतिहासामध्ये जेवढी नाचक्की झाली नाही तेवढी त्या पाकिस्तानच्या सैनिकांची झाली. 93,000 सैनिकांना जे आहे त्या ठिकाणी जनरल नियाझीला सरेंडर त्या ठिकाणी करावं युद्धबंदी केलं गेलं आणि युद्धबंदी करण्यात आली. आणि मग त्या करारामध्ये शिमला करारामध्ये काय वेगवेगळे प्रोव्हिजन्स आहेत, ज्यामध्ये एक आपण म्हटलं की बायलॅटरल मेकॅनिझमच्या माध्यमातून आपल्यातले जे मुद्दे आहेत, आपल्याचे जे वादविवाद आहेत ते आपण जे आहे द्विपक्षीय चर्चेच्या माध्यमातून आपण सोडू. त्या ठिकाणी जे आहे तिसऱ्या पार्टीची काही त्या ठिकाणी गरज नाही. दुसरा एक महत्वाचा मुद्दा LOC लाईन ऑफ कंट्रोल जे आहे त्याची सँक्टिटी आपण मानू आणि युनिलॅटरली म्हणजे कुठलंही एकतर्फी आपण त्या लाईन ऑफ कंट्रोलला जे आहे LOC ला जे आहे आपण त्या ठिकाणी क्रॉस करणार नाही. मी म्हणतो त्यांनी स्वतःहून त्या ठिकाणी कॅन्सल केलं. एका अर्थी बरंच झालं, कारण इनफ इज इनफ. प्रत्येक भारतीयाची ती भावना आहे आणि प्रत्येक दहशतवादानंतर जे आहे डिप्लोमसी वगैरे 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 ऑफकोर्स त्याचा रोल त्या ठिकाणी आहे. पण पुन्हा 2025 नंतर 2016 पाहिलं, 2019 पाहिलं, आता 2025 आहे आणि मग तेच जर आपल्याला करायचं असेल तर कुठेतरी खमकी भूमिका आणि मग त्या खमक्या भूमिकेच्या अनुसार आता LOC क्रॉस करून ऍक्शन करण्याची सुद्धा गरज आहे. विजय खरे सरांनी जे आहे बिलकुल बरोबर त्या ठिकाणी सांगितलं की जर आपल्याला लढाई करायची असेल किंवा तसा जर संघर्ष झालाच तर हा फक्त पश्चिम सीमेवरच्या पाकिस्तानची त्या ठिकाणी नाहीये, आपल्या उत्तरेला आणि पूर्वेला असलेल्या चायनाची आहे. म्हणजे कमीत कमी ड्युअल फ्रंट ऑफ वॉर आहे आणि ऑफकोर्स बांगलादेशचा फॅक्टर आहे, टेररिझमचा त्या ठिकाणी फॅक्टर आहे. म्हणजे युद्ध लढताना जे आहे अमेरिकेच्या किंवा एखाद्या देशाच्या मदतीनं ते लढता येत नसतं, स्वतःच्या हिमतीवर आत्मनिर्भरतेवर त्या ठिकाणी लढायचं असतं. त्यांनी जर मदत केली तर तो आपला बोनस त्या ठिकाणी आहे. पण ज्या प्रकारे इस्रायलनं एक प्रकारे ऍक्शन त्या ठिकाणी घेतली, ज्या प्रकारे रशियाला ऍक्शन घेतली आणि मागच्या कित्येक दशकांमध्ये चर्चेच्या माध्यमातून रशियाला आपली मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह जी साध्य करता आली नव्हती, जी इस्रायलला आपली मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह साध्य करता आली नव्हती. मी त्यांचा सपोर्ट करत नाही किंवा मी विरोधही करत नाही, ह्युमन राईट्सच्या मी गोष्टी करत नाही, मी फक्त मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह सांगतो. जर कोणी म्हणत असेल की वॉर इज नॉट अन ऑप्शन इन दिस पर्टिक्युलर एरा, असं जर कोणी म्हणत असेल तर मी त्याला मानत नाही. रशिया युक्रेन या युद्धामध्ये रशियानं आपले मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह युद्धाच्या माध्यमातून साध्य केले, इस्रायलनं आपले मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह हमास, हिजबुल्ला आणि हुतीच्या विरुद्ध मिलिटरीच्या माध्यमातून साध्य केले. इनफ इज इनफ. 75 वर्षामध्ये चर्चेच्या माध्यमातून हा जर पाकिस्तान ऐकत नसेल तर तो मिलिटरीचा ऑप्शन खऱ्या अर्थानं आमच्या राजकीय मला एक प्रश्न असा पडतो की आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जी युद्ध झालेली आहेत ती सगळे बॉर्डरवर झालेली युद्ध होती. ती काही कोण कुणाच्या देशात आतमध्ये पर्यंत घुसला आणि गेले इतकी मोठी युद्ध नव्हती, सगळी बॉर्डरवर झालेली युद्ध होती. आता जेव्हा आपण युद्ध म्हणतोय त्यावेळेस आपण साध्य काय करणार आहोत? बॉर्डरवर धडा शिकवणं, कारण बॉर्डरवर धडा शिकवून सरते शेवटी जो दहशतवाद आहे तो काय बॉर्डर पुरती संबंधित नाहीये किंवा बॉर्डर पुरती मर्यादित नाहीये. त्याला मदत मिळते ती पाकिस्तानी लष्करातल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडनं, त्याला मदत मिळते ती पाकिस्तानी राजकीय नेते जे आहेत उच्चपदस्थ त्यांच्याकडनं. त्यांना जर धडा शिकवायचा असेल आणि आपण फक्त युद्धाचीच जर गोष्ट केली तर तो धडा शिकवणार कसा? म्हणजे साध्य काय नेमकं होणार? अधिकृतरित्या एक थोडा एक मुद्दा इथे बाजूला होतो. नाही, धगे सरांकडनं याचं उत्तर घ्या, मग येते मी खरे सर तुमच्याकडे. आपले अधिकृतरित्या फॉरेन मिनिस्टर असतील, आपले होम मिनिस्टर असतील, रक्षा मंत्री यांनी अधिकृतरित्या सांगितलं की पाकिस्तान आणि भारतामध्ये एकच मुद्दा राहिलेला आहे आणि तो म्हणजे पाक ऑक्युपाईड काश्मीर. त्यांनी लवकरात लवकर तो आमच्या हवाली करावा. तो तर काही हवाली करणार नाही, म्हणून त्याला सम्मिलित करण्यासाठी आपण ती सगळी म्हणजे मग पाक ऑक्युपाईड काश्मीर आपल्या ताब्यात घेण्यासाठी आपण युद्ध करावं का? नक्कीच, कारण त्याच पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर टेररिस्ट लॉन्च पॅड्स आहेत आणि या पाक ऑक्युपाईड काश्मीर मधले जे टेररिस्ट लॉन्च पॅड्स आहेत त्यांना सपोर्ट करणारे वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांचे आका, त्याचबरोबर पाक लष्कर असेल आणि त्यांच्याशी आमचा संघर्ष जरी झाला तरी आम्ही तयार असावं. दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्याला जर लढाईच त्या ठिकाणी करायची आहे तर ट्रेडिशनल वॉरची गरज नाहीये. ड्रोन आहे, ड्रोन्स आहेत, UAV आहे, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आहे, शॉर्ट, स्विफ्ट आणि मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह हासिल करणार आहे अशा प्रकारचं स्पेशल मिलिटरी ऑपरेशन हे त्याचं सोल्युशन असू शकतं. आणि बलुचिस्तान आहे, बाकीचे त्यांचे इंटरनल फॉल्ट लाईन्स आहेत, त्यावर अटॅक करा आणि पाकिस्तानचे जे आहेत तुकडे तुकडे त्या ठिकाणी झाले तर त्याचा जो आहे कुठेतरी चांगला फायदा भारताला सुद्धा मिळेल. बलुचिस्तान, खैबर पख्तूनवा, पंजाब, सिंध,
या सगळ्यांचे जे आहे ते 4 तुकडे होण्याची सिच्युएशन आम्ही जरी काही केलं नाही तर ऑलरेडी पाकिस्तानमध्ये होतीये. आम्ही त्याला जर ठीक आहे, पण सर प्रश्न असा असतो की जेव्हा जेव्हा तुमच्या बाजूला अस्थिर मित्र असतो त्यावेळेस त्याचे काही दुष्परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागतात, त्यामुळे आपल्याला त्याचाही विचार करावा लागेल. आम्हाला नुकसान होतंयच ना. हा, जतीन देसाई सर, प्रश्न असा आहे की आता सर म्हणाले की पाक ऑक्युपाय काश्मीर, पाक व्याप्त काश्मीर जर परत घेतला तर पाकिस्तानला मोठा धडा असेल. एवढ्या वर्षांनंतर आता खरंच वाटतंय का की पाक व्याप्त काश्मीर भारतामध्ये आला, भारतीय लष्करानं कारवाई करून तो ताब्यात घेतला की आपले प्रश्न सुटतील काश्मीर संदर्भातले? एक लक्षात घेतलं पाहिजे की शेवटी आपण जे काही पाक ऑक्युपाईड काश्मीर बोलतो त्याचा जो इतिहास आपण लक्षात घेतला पाहिजे, राजा हरी सिंग, जम्मू काश्मीर वगैरे. त्यामुळे तो संपूर्ण एक वेगळा अशा स्वरूपाचा मुद्दा आहे. म्हणजे मुळातच POK जे आहे ते पाकिस्तानकडे अनधिकृतरित्या अशा स्वरूपानं आहे. भारत सिक्युरिटी काउन्सिलमध्ये गेलं, UN मध्ये गेलं आणि UNच्या ज्या काही अटी होत्या त्या पाकिस्तानने फॉलो केल्या नाही, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. नाही, पण आता आपण प्रश्न आज आहे. येऊयात ना, आणि शेवटी 2025 मध्ये माझं जर आपण वेगळं मत आहे. 2025 मध्ये POK ताब्यात घेऊन आपला प्रश्न सुटेल का? 50-52 वर्षाचा जगाचा जर आपण इतिहास पाहिला तर कुठलंही राष्ट्र एखादा अपवाद जर सोडला तर 50-52 वर्षाच्या इतिहासात कुठल्याही राष्ट्रात सशस्त्र क्रांती झाली नाही, एक लक्षात घ्या. सगळ्यात मोस्ट पॉवरफुल जे काय होतं ते LTTE होतं. LTTEला श्रीलंकेचं कमकुवत स्टेट होतं आणि त्या कमकुवत स्टेटने LTTEला संपवलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की अलीकडच्या काळात म्हणजे बलुचिस्तानमध्ये जे काही बलुचिस्तानचा या ठिकाणी उल्लेख आला म्हणून मी मुद्दा म्हणून सांगतो की बलुचिस्तानमध्ये आज संपूर्णपणे म्हणजे पाकिस्तान अस्तित्वातच नाही, हे मी सांगतोय, जबाबदारीनं सांगतोय, माझ्या माहितीप्रमाणे सांगतोय. पाकिस्तान अस्तित्वात नाही. पण तुम्ही जर म्हटला की उद्या बलुचिस्तान स्वतंत्र होईल का, तर तो खूप मोठा प्रश्न आहे. कारण अलीकडचे स्टेट जे आहे त्या स्टेटमध्ये वेगळा एखाद्या राष्ट्रातनं वेगळा भाग होणं जवळपास अशक्य आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की शेवटी भारत सरकारला देखील या चर्चेत आलं जे काय 5 मुद्दे जे काय आपण घेतले, 5 निर्णय जे काय घेतले त्याचं काय फारसं ग्राउंडवर फारसा परिणाम होणार नाही. आणि ग्राउंडवर परिणाम होण्यासाठी काहीतरी करावं लागेल. म्हणजे आणि सर्जिकल स्ट्राईक वगैरेचा जे काही उल्लेख आपण करतो, अलीकडे सुशील कुमार शिंदेचे आत्मचरित्र आलंय आणि त्या ठिकाणी सुशील कुमार शिंदेने लिहिलं आहे की 2004 ते 2014च्या दरम्यान अनेकदा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले. ते जेव्हा होम मिनिस्टर होते तेव्हा POK मध्ये 65 लॉन्चिंग पॅड होते, त्याला आम्ही 40 वर आणलेले. म्हणजे अशा स्वरूपाने सर्जिकल स्ट्राईक वगैरे म्हणजे जे सतीश ढगे सर म्हणतात ते खरं आहे की पाक काश्मीरचा जो भाग आहे त्याच्यामधनं सर्वात जास्त दहशतवाद पुरस्कृत केला जातोय, ज्याचा त्रास भारताला होतोय. विजय खरे सर, तुमचा जो आतापर्यंतचा अभ्यास आहे काय सांगतो? पाक व्याप्त काश्मीर हीच भारताची मूळ समस्या आहे काश्मीर आणि काश्मीरच्या संदर्भात भारत पाक संबंधांचा विचार करता? खरं म्हणजे पूर्वी आपले म्यानमार आणि भूतान आणि इतर ठिकाणी असे दहशतवाद्यांचे ट्रेनिंग कॅम्प होते. त्यावेळेस भारत सरकारने अतिशय सिस्टमॅटिकली तिथे स्ट्राईक करून त्याला काउंटर करून ते त्या ठिकाणी नेस्तानाबूत केले. इथे फारशी त्याची चर्चा न करता पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये जे टेररिस्ट कॅम्प आहेत त्याच्यावर हल्ला करून ते हल्ला करत असताना त्याचं स्वरूप हे पॉलिटिकल न होता स्ट्रॅटेजिक व्हावं. आणि हा जो प्रश्न आहे खरं जर लॉंग टर्म जर सुरक्षेच्या चौकटीतून बघितलं तर सध्याचं जे वातावरण, पाकिस्तानची इकॉनॉमी ढासळलेली आहे, पाकिस्तानची पॉलिटिकल स्टॅबिलिटी त्या ठिकाणी नाहीये, पाकिस्तानचे संबंध अफगाणिस्तान सोबत बिघडलेले आहेत, इराण सोबत आहेत, अमेरिकेचंही फारसं सध्याचं त्याला मदत नाही. पाकिस्तान फक्त चीनच्या बळावर आणि अंशतः रशियाच्या बळावर पाकिस्तान आपल्या या अशा पद्धतीच्या कारवाई करतात. आणि म्हणून 2 ट्रॅक स्ट्रॅटेजी आपल्याला मेंटेन केली पाहिजे. एक तर चायना आणि रशिया यांना बॅलन्स करून ही जे पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये जेवढीही तिथले ट्रेनिंग सेंटर्स आहेत ते नेस्तानाबूत केले पाहिजे, नंबर 1. नंबर 2, सर्वात महत्वाचं की या युद्धाचं एस्केलेशन हे न्यूक्लिअर पर्यंत जाता कामा नये. शेवटी असं आहे ना, दोन्ही अण्वस्त्रधारी देश आहेत, दोन्ही अण्वस्त्रधारी देश आहे आणि अजूनही म्हणजे प्रत्येकाचं प्रॅक्टिकली हिरोशिमा नागासाकी नंतर अणुवस्त्रांचा वापर कुठेही झालेला नाही. म्हणजे आता जवळपास 3 वर्ष होत येतील तरी रशिया आणि युक्रेनमध्ये तशा पद्धतीची अजूनही
थेरी जी आहे डिटरन्स एकमेकाचा आहे, परंतु तशा पद्धतीने कुठे कारवाई होताना दिसत नाही. समहाऊ आपण जागतिक पातळीवर जे नेतृत्व आहे त्यांनी प्रयत्न केला की ते एस्केलेट त्या पद्धतीत होऊ नये, परंतु इथे धर्म रिलिजन हा एक फॅक्टर असल्या कारणाने याचा जो परिणाम आहे, याचे जे शस्त्र आहे, आता हे निश्चित आहे की आपण जर समजा तशा पद्धतीचा वापर झालाच त्याला सेकंड स्ट्राईकला मात्र देर विल बी नो पाकिस्तान ऑन ग्लोबल मॅप ही निश्चित स्वरूपाची आपल्याकडे तशा पद्धतीची मिलिटरी कॅपॅबिलिटी आहे. परंतु असं आहे की याचे डायनामिक्स जे आहेत ते चीनचा फॅक्टर, रशियाचा फॅक्टर, युएसचा फॅक्टर आणि युरोपियन युनियनचा फॅक्टर हे सर्व बघत असताना आपल्याला अशा वेगवेगळ्या फ्रंटवर वेगवेगळ्या पातळीवर लढणं विचार करावा लागणार त्याचा. बरं, अधिक कदमजी मला सांगा की हे सगळं ठीक आहे, एखादे काही आम्ही करार केलेले आहेत ते आम्ही निलंबित केले, काही अधिकाऱ्यांना माघारी पाठवलं, काही बॉर्डर बंद केल्या, काही विजा आम्ही नाकारले. हे लोकांच्या भावना जेव्हा तीव्र असतात एखाद्या घटनेसंदर्भातल्या त्यावेळेस लोकांसाठी अशा गोष्टी समोर येणं हे एक दिलासा देणारं असतं की सरकार काहीतरी करतंय म्हणून. पण त्याच्या पुढे जाऊन जेव्हा लष्करी कारवाईचा विचार येतो तेव्हा काश्मीरच्या बाबतीमध्ये प्रामुख्यानं जो मुद्दा आता समोर आला तो म्हणजे पाकव्याप्त काश्मीरचा येतो. तुम्ही एवढे वर्ष तिथे काम करताय, खरंच पाकव्याप्त काश्मीर जर भारतीय सैन्याच्या ताब्यात आलं, भारत सरकारच्या ताब्यात आलं तर दहशतवादावर विजय मिळवणं हे भारतासाठी खूप सोपं होईल? बेसिकली पाकव्याप्त काश्मीर सुद्धा घेणं एवढं इझी नाहीये. म्हणजे आपल्या भारतीय लष्कराला इझी नाही असं नाहीये, ते आपलं भारतीय लष्कर हे घेऊ शकेल. पण शेवटी कसं असतं ना की आर्मी इज नॉट टू किल एनीवन. ऍक्च्युअली आर्मी इज ऑलवेज टू प्रोटेक्ट, बेसिकली इव्हन प्रोटेक्ट अवर सिव्हिलियन्स अँड द प्रोटेक्ट ऑफ अदर सिव्हिलियन्स ऑल्सो. कारण आर्मी ही शेवटी जे आहे ही रक्षणासाठीच आहे. आणि समजा समोर कुणी येऊन जर मारायला येत असेल त्याला 100% त्याला मारलं पाहिजे, त्याला संपवलं पाहिजे आणि हे करायलाच पाहिजे. पण जेव्हा आय एम ऑल्सो वर्किंग विथ आर्मी बरोबर काय आपले मेडिकल प्रोजेक्ट चालू आहेत, अँब्युलन्सचे प्रोजेक्ट चालू आहेत, लाईन ऑफ कंट्रोल एरियामध्ये आर्मी बरोबर विलेजेस मध्ये काम चालू आहे. आणि त्यामुळे आय अंडरस्टँड की आर्मी इज ऑल्सो प्रोटेक्टिंग द विलेजेस. म्हणजे लोकल लोकांना प्रोटेक्शन करण्याचं काम सुद्धा सायमल्टेनियसली, म्हणजे एका साईडला बंदूक हातामध्ये आहे पण दुसऱ्या साईडला त्यांना प्रोटेक्शनचं काम आर्मी करते. त्यामुळे आर्मी इज ऑलवेज नॉट फॉर वॉर. लगेच जाऊन काहीतरी युद्ध करायचे आणि लगेच कोणातरी मारायचे. दे आर ऑलवेज, म्हणजे सगळ्यात म्हणतात ना की सगळ्यात जास्त प्रामाणिक म्हणा, सगळ्यात जास्त संयमी म्हणा, म्हणजे आर्मी सारखा म्हणजे भारतीय आर्मी फार संयमी आहे, त्याच्याबद्दल काही डाऊट नाही. म्हणजे जिथं जिथं जस्टिस द्यायचा आहे, जिथं न्याय द्यायचा आहे, बेसिकली आर्मी इज ऑलवेज देअर फॉर दॅट. त्याच्यामुळे पाकव्याप्त काश्मीरवर अटॅक करणं किंवा हा सगळा जो पार्ट जो आहे हा 100% म्हणजे त्याच्यामध्ये जरी आपण घेतला तर मग हा परत मुद्दा तसाच राहतो ना की आतंकवाद मग पाकिस्तानचा आतंकवाद पाकव्याप्त काश्मीरमधून बाहेर जाऊन तो कदाचित पाकिस्तानमध्ये जाईल, कदाचित तो पाकिस्तानच्या पश्तून एरियामध्ये जाईल, कदाचित तो बांगलादेशमध्ये सुद्धा येऊ शकेल. त्याच्यामुळं बेसिकली आतंकवाद जमीन आणि आतंकवादी शरीर हा आतंकवाद संपवण्याचं काम नाही. आतंकवाद हा एक विचार आहे बेसिकली, आणि हा थॉट आपल्याला कसा संपवता येईल. म्हणजे शरीर मारली किंवा जमीन आपण हस्तगत केली किंवा त्यातनं बाहेर काढलं, त्यात डझंट मीन की आपण आतंकवाद संपवला. आतंकवाद हा विचार आहे आणि आतंकवाद हा विचाराला आपण कसं संपवायचंय आणि तो आपण बाहेरच्या देशामध्ये बरोबर कसं डील करायचं. मग तो पाणी थांबवायच्या माध्यमातून असेल, डेलिगेट्सना थांबवण्याच्या माध्यमातून असेल किंवा क्रिकेट खेळणं बंद करण्याच्या माध्यमातून असेल. पण मला आजही वाटतं की आपल्या घरामधली भांडणं बाहेरच्या माणसांनी त्याचा फायदा घेऊ नये. हे पहिल्यांदा पहिल्यांदा दॅट इज आवर फर्स्ट प्रायोरिटी की आपल्या घरातली भांडणं कशी थांबवता येतील, आपल्या घरामध्ये गोंधळ अजून निर्माण जास्त होऊ नये ही जास्त काळजी घेणं. आणि देश आपलं करेल, म्हणजे आपलं सरकार आहे, आपली सैन्य आहे, म्हणजे वी आर रिअली प्राऊड ऑफ की आपलं सैन्य हे एकदम दे आर व्हेरी दे आर रेडी. आय नो दॅट दे आर ऍब्सोल्युटली रेडी. पण तरी सुद्धा आपल्याला आतमध्ये आपल्याला काही वाढवायचं नाहीये. म्हणजे आपल्या सरकारला आणि ऍज वेल आपल्या सैन्याला आतमध्ये काय गोंधळ आपल्याला वाढवायचं नाही. त्याच्यासाठी आणि जेव्हा आपण युद्ध म्हणतो तेव्हा त्याचे काय परिणाम फक्त एकतर्फी नसतात, ते परिणाम दुतर्फी असतात. म्हणजे ज्या देशाच्या विरोधात ते युद्ध आहे त्यांनाही ते सहन करावं लागतं आणि जो देश ते युद्ध करतो त्यांनाही ते सहन करावं लागतं. त्यामुळे आता परिस्थिती तिथपर्यंत गेली आहे का तर सध्याच्या परिस्थितीला नाही.
पण देशभरातनं जर लोकांच्या भावना विचारात घेतलं तर सगळ्यांचं म्हणणं असं आहे की लष्करी मार्गानं हा पाकिस्तानला धडा शिकवला जावा. फक्त जर पाकिस्तानला धडा शिकवला जाणार असेल किंवा दहशतवादाचा बिमोड करायचा असेल तर फक्त लष्करी कारवाई ही पुरेशी असेल का, हा खरा प्रश्न आहे. जसं मगाशी अधिक कदम यांनी सांगितलं, दहशतवाद संपवायचा असेल तर मार्ग वेगवेगळे असतात. लष्करी कारवाई हा त्यातला एक मार्ग नक्की आहे. पण भारत सरकारनं गेल्या काही वर्षांपासून काश्मीरमध्ये जो मार्ग अवलंबवला होता तो मार्ग हा होता की दहशतवादांचा आणि स्थानिकांना दहशतवाद्यांची गरजच लागू नये, उलट स्थानिक दहशतवाद्यांपासून दूर कसे जातील याचा प्रयत्न झाला. आणि त्यासाठीचा मार्ग होता त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं, काश्मीर खोऱ्यामधलं पर्यटन वाढवणं. नेमकं हेच दहशतवाद्यांच्या डोळ्यात खुपलं आणि त्यांनी याच पर्यटनावर घाला घालण्याचा प्रयत्न केलाय. आज जे झालंय काश्मीरमध्ये तो काश्मीरला काही वर्ष मागे घेऊन जाणार आहे, याबाबत कुणाचंही दुमत नाहीये. सगळ्यांना हे मान्य आहे, कारण काश्मीरमधली परिस्थिती सोमवारी जी होती तशी करायची असेल तर अनेक वर्ष जातील. त्यासाठी पुन्हा प्रयत्न करावे लागतील, पुन्हा नव्यानं उभं राहावं लागेल. मग त्याचे मार्ग काय काय असतील यावर या चर्चा होत राहणार आहेत. लष्करी कारवाई आपल्याला सगळ्यांना वाटतं की ती फार महत्वाची आहे, ती कदाचित आपल्या सगळ्यांना समाधानही देईल, पण ते आपलं अंतिम उत्तर असेल का, हा मात्र प्रश्न कायम आहे. आणि जर ते अंतिम उत्तर असेल असं जर आपल्या सरकारला वाटत असेल तर हो, भारतीय लष्कर अशी कोणतीही कारवाई करण्यासाठी सक्षम आहे, हा विश्वास आणि अभिमान प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे. आज सगळेजण आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि आपापली मतं स्पष्टपणे मांडली, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. आणि या विशेष चर्चेमध्ये आत्ता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा NDTV मराठी.